हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, पुढचे काही न्यूमरिकल आपण सॉल्व करणार आहे. बघा, पहिले 6 पर्यंतचे आपण सॉल्व केलेले आहेत. 7 नंबरचा काय आहे बघा, टू चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड्स. पुस्तकामधला क्रम आहे. काय दिलेले आहेत बघा, -4q and 2q plus 2q located at points कुठले आहेत बघा, 2a0 and 5a0 respectively. What is the electric flux? Electric flux due to these charges through a sphere of radius (4a) with its center at the origin, with its center at the origin. बघा, तुम्हाला चार्जेस दिलेले आहेत आणि फ्लक्स विचारलेले आहे. त्या चार्जेसचे तुम्हाला लोकेशन दिलेले आहे. Two charges of magnitude -4 coulomb and -4q and +2q are located at points 2a0 and 5a0 म्हणजे x ॲक्सिस वरती आहे, respectively. What is the electric flux due to these charges through a sphere of radius 4a with its center at origin? बघा, न्यूमरिकल तुम्हाला दिलेलं आहे, फ्लक्स विचारलेले आहेत. आपण 4a रेडियसचा एक स्पियर काढणार आहे. या ठिकाणी बघा, 4a रेडियसचा एक स्पियर काढणार आहे. सेंटर या ठिकाणी आहे. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस घेता येईल आपणाला. बघा, इथं ओरिजिन आहे, ही रेडियस आहे ती 4a आहे. याचा पहिला जो काय पॉईंट आहे तो काय बघा, -q चार्ज कुठं आहे, 2a0ला आहे. आणि दुसरा 5a0, दुसरा कॉर्डिनेट 0 आहे, त्याचा अर्थ वाय ॲक्सिसचा कॉर्डिनेट 0 आहे. पहिले कॉर्डिनेट्स या ठिकाणी 2a आणि दुसऱ्याचा 5a आहे. म्हणजे आपण याला या ठिकाणी बघा कशा पद्धतीने लिहिता येईल. हा 2a, हा 5a,
इथं 4a येणार आहे, हा फाय ए. इथं आहे ते किती आहे -q चार्ज, इथं आहे तो +2q चार्ज. काय लक्षात येते बघा आपल्या, हा गॉझियन सरफेस आहे. गॉज लॉ प्रमाणे काय आहे की ज्या काय फ्लक्स आहेत त्या म्हणजे या गॉझियन सरफेसच्या आतमध्ये जेवढा चार्ज आहे तेवढ्याच फ्लक्स असणार आहे. मग इथं आपल्याला गॉझियन सरफेस काय दिलेला आहे, आन्सरमध्ये काय लिहिता येईल बघा, ॲज द गॉझियन सरफेस इज ए स्पियर किंवा स्पेरिकल म्हणूया ऑफ रेडियस 4a. 4a रेडियसचा हा स्पेरिकल सरफेस आहे. त्याच्या आतमधले जेवढा चार्ज आहे तेवढ्या या ठिकाणी काय असणार आहेत, फ्लक्स असणार आहेत. बाय गॉस लॉ काय सांगता येते बघा, जनरलमध्ये आपण फाय = Q/ε0 असं लिहिणार आहे. याला अप्लाय करायचं असेल तर काय येणार बघा, या गॉझियन सरफेसच्या आतमध्ये फक्त आणि फक्त -q चार्ज आहे. हा +2q चार्ज आहे तो गॉझियन सरफेसच्या बाहेर आहे, त्यामुळे त्याचा आपण विचार करणार नाही. म्हणजे इथं आपल्याला -4q/ε0 एवढ्या फ्लक्स मिळणार आहेत. येते का लक्षात बघा, गॉस लॉ अप्लाय करायचा आहे या ठिकाणी. नेक्स्ट बघा काय सांगता येते आपल्याला, पुढच्या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे बघा आणि कशा पद्धतीने सोडवता येणार आहे. A 6 microfarad capacitor is charged. 6 microfarad capacitor is charged by a 300 volt supply. आणि काय दिलं बघा, it is then disconnected. It is then disconnected. It is then disconnected from the supply. And is connected to another uncharged 3 microfarad capacitor. 3 microfarad capacitor काय म्हटलेलं आहे बघा पुढं, हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी of the first capacitor is lost in the form of heat
and electromagnetic radiation. Magnetic radiation. How much? क्वेश्चन मार्क येणार आहे. बघा काय सांगितलेलं आहे. A 6 microfarad capacitor is charged by a 300 volt supply. 6 मायक्रोफॅरेड कपॅसिटरला 300 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. तो काढलेला आहे डिस्कनेक्टेड फ्रॉम दी सप्लाय अँड इज कनेक्टेड. आणि आता हा चार्ज्ड कंडेन्सर जो आहे, कपॅसिटर जो आहे, तो अनचार्ज्ड कपॅसिटर जो आहे 3 मायक्रोफॅरेडचा, त्याला जोडल्यानंतर किती एनर्जी लॉस होणार आहे असं विचारलेलं आहे. काय लिहिता येते बघा. पहिला कपॅसिटर 6 मायक्रोफॅरेड म्हणजे 6 × 10⁻⁻6 फॅरेड येणार. दुसरा कपॅसिटर 3 मायक्रोफॅरेड म्हणजे 3 × 10⁻⁻6 फॅरेड येणार. पहिलं पोटेन्शियल येणार आहे 300 व्होल्ट. दुसरं पोटेन्शियल असणार आहे 0. अनचार्जड आहे म्हणजे 0 असणार आहे. आणि आता आपल्याला एनर्जी लॉस विचारलेला आहे. काय विचारलेलं या ठिकाणी? एनर्जी लॉस विचारलेला आहे. बघा, पहिली एनर्जी आपल्याला काढता येईल. दुसरा तर काय, एनर्जीचं इक्वेशन काय आहे? हाफ CV². पहिल्यासाठी काढता येईल. दुसऱ्याची एनर्जी 0 असणार आहे कारण अनचार्जड आहे. दोघं जोडल्यानंतर ते एकमेकाला पॅरललमध्ये येणार आहेत. आणि मग पॅरललची कपॅसिटी आणि पॅरललचं जे काही कॉमन पोटेन्शियल आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि त्याच्यावरनं नंतरची एनर्जी काढायला पाहिजे. दोघांमधला फरक म्हणजे लॉस इन एनर्जी. पहिली एनर्जी काढता येईल आपल्याला बघा. U1 हाफ C1V1². हाफ C1 म्हणजे 6 × 10⁻⁻6. V किती आहे बघा? 300 म्हणजे 9 × 10⁻⁴ असं लिहिता येईल. पहिली एनर्जी मिळणार, इथं मल्टिप्लाय केलं आपण तर 3 येणार आहे. हे 9 आणि हे -2 येणार आहे. म्हणजे पहिली एनर्जी मिळणार आहे बघा 0.27 जूल अशी मिळणार आहे. पहिली एनर्जी मिळणार आहे आपल्याला 0.27 जूल. आता बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आपल्याला काय सांगता येते बघा. टोटल चार्ज जो आहे तो काय बदलणार नाही. टोटल चार्ज आहे तो बदलणार नाही. हा कपॅसिटर दुसऱ्या कपॅसिटरला जोडायचा असेल तर त्याची जी काही टोकं आहेत, 2 टोकं, ते दुसऱ्याच्या 2 टोकाला जोडायला पाहिजे. म्हणजे ते पॅरललमध्ये येणार. म्हणजे पॅरललमधला चार्ज आहे तो टोटल चार्ज असणार आहे QP = Q1 + Q2 असं येणार आहे. QP काढायचं असेल तर काय असणार आहे? CPV = C1V1 + C2V2 लिहिता येईल. CPV = C1V1 याची व्हॅल्यू काय येणार आहे? C2V2. C2V2ची व्हॅल्यू येणार आहे 0 किंवा आपल्याला इथं सबस्टिट्यूट करता येईल बघा. CP म्हणजे पॅरललमध्ये आपण डायरेक्ट ॲड करणार. C1 + C2 × V. C1V1 + 0 येणार. म्हणजे पोटेन्शियल आपल्याला मिळणार आहे कॉमन पोटेन्शियल जोडल्यानंतरचा C1V1 / C1 + C2. कारण हे V2 काय असणार आहे? 0. त्याच्यावरनं कॉमन पोटेन्शियल बघा. C1 आहे 6 × 10⁻⁻6 300 V1 आहे. C1 + C2 बघा, हा 6 आणि हा 3 आहे. म्हणजे किंवा दोघांची बेरीज लिहिता येईल आपल्याला. 6 × 10⁻⁶ + 3 × 10⁻⁶. आणि त्याच्यावरून आपल्याला कॉमन पोटेन्शियल काढता येईल बघा. V = काय येणार बघा. वरचा गुणाकार आहे तो साहित्रिक 18 10⁻⁻⁴ आणि खाली काय येणार आहे बेरीज? 6 आणि 3 9 10⁻⁻6. जर भागाकार केला तर काय येणार आहे बघा. 2 हे वरती गेलं तर काय येणार आहे? प्लस पॉवर येणार. म्हणजे 200 व्होल्ट असं येणार आहे. आता एनर्जी किती आहे बघा.
यू आपण त्याला 2 असं नाव देऊया, इक्वल टू हाफ U2 म्हणजे काय असणार आहे, नंतरची एनर्जी म्हणजे दोघं पॅरलल असतानाचं पोटेन्शियल, दोघं पॅरलल असतानाची कपॅसिटी. म्हणजे काय येणार, CP(V²) म्हणजे काय येणार आहे, हाफ C1 + C2 V². U2 इक्वल टू हाफ C1 + C2 जे आहे ते किती येणार आहे बघा, 6 × 10⁻⁶ + 3 × 10⁻⁶, आणि व्ही आता कॉमन पोटेन्शियल जे आहे ते 4 × 10⁴ असेल. म्हणजे आपल्याला U2 इक्वल टू लिहायचं असेल तर बघा, या दोघांची बेरीज येणार आहे 9 × 10⁻⁶ डिवायडेड बाय 2 इंटू, किंवा हा 2 इथं डिव्हाइड करता येईल आपणाला आणि सिम्प्लिफाय होईल. बघा 2 डिव्हाइड केलं तर काय येणार आहे, 2 × 10⁴, म्हणजे 18, म्हणजे 0.18 जूल अशी आपल्याला एनर्जी मिळणार आहे. आता अगोदरची एनर्जी 0.27 जूल आहे. हा कपॅसिटर जर दुसऱ्या अनचार्ज कपॅसिटरला जोडला तर आपल्याला एनर्जी मिळणार आहे 0.18 जूल. म्हणजे किती एनर्जी लॉस झाली, 0.27 वजा 0.18 जूल. मग आता ह्या दोघांचा फरक घ्यायचा आहे. देअरफॉर लॉस इन एनर्जी काय लिहिता येईल बघा आपणाला. त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी, हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट कपॅसिटर इज लॉस्ट, देअरफॉर लॉस इन एनर्जी U इक्वल टू काय लिहिता येईल बघा, U1 - U2. U इक्वल टू U1 आहे 0.27 - 0.18, म्हणजे येणार आहे 0.09 जूल. लॉस इन एनर्जी अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल बघा, किंवा 9 × 10⁻² असं सुद्धा लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा कशा पद्धतीने सॉल्व करता येईल आपल्याला. काय सांगितले बघा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये, 125 क्रमानं पुस्तकामधला 9 नंबरचा आहे. 125 small liquid drops each carrying a charge, each carrying a charge of किती आहे बघा प्रत्येकाचा चार्ज, 0.5 मायक्रोकुलम, and each of diameter 0.1 meter, form a bigger drop. Calculate the potential at the surface of the bigger drop. एकशे 125 लहान लहान लिक्विड ड्रॉपलेट्स आहेत.
प्रत्येकाचा चार्ज आहे 0.1 मायक्रोकुलम आणि प्रत्येकाचा डायमीटर आहे तो 0.1 मीटर. असे हे ड्रॉपलेट्स एकत्र येऊन एक मोठा ड्रॉप तयार झाल्यानंतर त्याच्या सरफेसवरचं पोटेन्शियल किती असेल असं विचारलेलं आहे. काय लिहिता येते बघा. तुम्हाला n दिलेला आहे 125 आणि काय दिलेलं आहे बघा. चार्ज आहे पहिला स्मॉल क्यूब 0.5 इंटू 10⁻⁻6 कुलॉम. त्यानंतर डायमीटर दिलेला आहे त्याचा 0.1 मीटर. त्याच्यावरनं रेडियस काढता येईल 0.05 मीटर. 0.05 मीटर आणि मोठ्या ड्रॉपचं पोटेन्शियल जे आहे ते आपणाला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा हे सगळे कंबाईन झालं की टोटल चार्ज काय येणार आहे NQ असा येणार आहे. म्हणजे 125 इंटू 0.5 इंटू 10⁻⁻6 म्हणजे काय येणार बघा. 0.5 ने ह्याला जर मल्टिप्लाय केलं 5 5 25 2 5 2 10 2 12 हातचा 1 आला 5 आणि 1 6 म्हणजे किती येणार आहे 62.5 10⁻⁻6 कुलॉम असा येणार आहे. म्हणजे टोटल चार्ज आपल्याला मिळाला. पोटेन्शियलसाठी 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यूब बाय आर असं लिहिता येणार आहे. आता आर कसा काढणार बघा. म्हणजे बिग्गर ड्रॉपचे रेडियस कशी काढायचे बघा. व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इक्वल टू n इंटू व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉप. जरी हे ड्रॉप्स एकत्र आले तरी टोटल व्हॉल्यूममध्ये काय बदल होणार नाही. म्हणजे मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम आणि n इंटू प्रत्येक ड्रॉपचा व्हॉल्यूम सगळा व्हॉल्यूम काय असणार आहे सारखा असणार आहे. याचा फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला 4/3 पाय आर क्यूब. याचा 125 इंटू 4/3 पाय स्मॉल आर क्यूब म्हणजे आर क्यूब इक्वल टू 125 आर क्यूब म्हणजे आर इक्वल टू 5 आर ही रेडियस मिळाली आपणाला. आणि त्याच्या सरफेसवरचं पोटेन्शियल आपल्याला काढायचं आहे. कशा पद्धतीनं काढता येईल बघा. V इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू क्यूब बाय कॅपिटल आर. क्यूब बाय कॅपिटल आर. आपण जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय लक्षात येते बघा. V इक्वल टू बघा 1 किंवा ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. 1/4 पाय एप्सिलॉन 0 इंटू क्यूब बाय या स्मॉल आर बद्दल आपल्याला कॅपिटल आर बद्दल 5 इंटू स्मॉल आर असं लिहिता येईल. 9 इंटू 10⁻⁹. कॅपिटल क्यू आपल्याकडे आलेला आहे 62.5 इंटू 10⁻⁻6 डिव्हायडेड बाय 5. आरची व्हॅल्यू बघा 0.05 म्हणजे 5 इंटू 10⁻⁻2 असं लिहिता येईल. V इक्वल टू डिव्हिजन मल्टिप्लिकेशन करता येईल बघा. ही पॉवर वरती येणार आहे 11 हे वजा 6 म्हणजे 5 होणार आहे. 9 इंटू पहिल्यांदा 5 जर डिव्हाइड केलं तर काय येणार बघा 12.5 असं येणार आहे. डिव्हायडेड बाय 5 इंटू पॉवर रिराईट करूया. 9 2 11 म्हणजे वजा 6 म्हणजे 5 येणार आहे. पुन्हा आपण त्याला 5 डिव्हाइड करणार आहे. काय येणार बघा 2.5 इंटू 10⁻⁵ आणि 2.5 आणि या 9चं मल्टिप्लिकेशन करता येईल आपणाला बघा. V इक्वल टू 9 5 45 4 9 2 18 4 22 म्हणजे आपणाला काय लिहिता येईल बघा 9 5 45 5 हातचे 4 येणार आहे. 9 2 18 4 22 म्हणजे 22.5 10⁻⁶ किंवा 2.25 इंटू 10⁻⁶ व्होल्ट असं आपणाला हे पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता आलेलं आहे बघा. 2.25 इंटू 10⁻⁶ व्होल्ट असं लिहिता येणार आहे. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा.
नेक्स्ट सोडवता येईल आपणाला पुस्तकातला क्रमांक 10 नंबर. द डायपोल मोमेंट of a water molecule is 6.3 into 10 raised to minus 30 coulometer. पुढं काय सांगितलं बघा, ए सॅम्पल ऑफ वॉटर contains 10 raised to 21 molecules whose dipole moments are oriented in electric field of strength किती आहे बघा, 2.5 into 10 raised to 5 Newton per coulomb. Calculate the work done to rotate काय करायचं बघा, the dipole from their initial orientation theta 1 equal to 0 to 1 in which all the dipole moments are perpendicular to the field theta 2 equal to 90 degree. काय सांगितलेलं आहे बघा, the dipole moment of water molecule is 6.3 into 10 raised to minus 30 coulometer. A sample of water contains 10 raised to 21 molecules whose dipole moments are oriented in electric field of strength 2.5 into 10 raised to 5 Newton per coulomb. Calculate the work done to rotate the dipole moment from their initial orientation theta 1 equal to 0 to 1 in which all the dipole moments are perpendicular to the field theta 2 equal to 90 degree. कशा पद्धतीने सोडवता येते बघा, दिलेलं काय आहे बघा, मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट स्मॉल पी न इंडिकेट करूया आपण, -30 coulometer. नंबर दिलेला आहे तुम्हाला 10 raised to 21. इंटेन्सिटी आहे 2.5 into 10 raised to 5 न्यूटन पर कुलोम. बघा बरोबर आहे का. त्यानंतर पहिला अँगल आहे 0 डिग्री, दुसरा आहे 90 डिग्री आणि विचारलेला आहे तुम्हाला वर्क डन. किंवा पहिला थीटा 0 त्यांनी दिलेला आहे, थीटा 1 थीटा 2, आपण थीटा 0 थीटा असं घेतलेलं आहे. काय लिहिता येईल बघा,
टोटल डायपोल मोमेंट आपल्याला काढायचा आहे कॅपिटल पी इक्वल टू आपल्याला पी इंटू एन असं लिहिता येणार आहे. टोटल जो काय मोमेंट आहे पी इक्वल टू स्मॉल पीची व्हॅल्यू आहे 6.3 इंटू 10⁻30 इंटू 10⁻21. त्यामुळे टोटल डायपोल मोमेंट जो आहे तो काय लिहिता येईल बघा 6.3 इंटू 10⁻, म्हणजे किती येणार आहे -9 किलोमीटर. वर्कडनचं इक्वेशन आहे पी कॅपिटल पी ई इंटू ब्रॅकेट कॉस θ1 मायनस कॉस θ2. डब्ल्यू इक्वल टू पी किती आहे बघा 6.3 इंटू 10⁻9 इंटू 2.5 बरोबर आहे का बघा इंटू 10⁵ कॉस 0 मायनस कॉस 90. काय लिहिता येईल बघा 6.3 इंटू 2.5 मल्टिप्लिकेशन करायचं आहे. येते का बघा 25 त्रिक 75 7 येणार आहे. आणि 25 सक्क 150 150 अधिक 7 म्हणजे 157 होणार आहे. हा एक आणि हा एक म्हणजे 15 पॉईंट होणार. हा -9 5 म्हणजे इथं 4 येणार आहे. कॉस 0 आहे कॉस 90 0 आहे. डब्ल्यू इक्वल टू हे थोडं आपण जर रिराईट केलं तर काय येणार बघा हे -4 येणार आहे. 1.575 इंटू आपणाला 10⁻³ जूल असं लिहिता येईल बघा. येते का लक्षात -9 अधिक 5 म्हणजे -4 एक डेसिमल शिफ्ट केला म्हणजे आपणाला -3 असं लिहिता येणार आहे. 1.575 इंटू 10⁻³ जूल असं हे वर्क डन आपणाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आलेलं आहे बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. A charge 6 microcoulomb is placed at the origin and another charge -5 microcoulomb is placed on y-axis at a position त्यांनी दिलेलं आहे बघा 0 6 0. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पी हुज कोऑर्डिनेट्स आर 80 मीटर. आणि दुसरा पार्ट आहे कॅल्क्युलेट द वर्क डन टू ब्रिंग ए प्रोटॉन फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट पी. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ निगेटिव्ह साईन. काय दिलेलं आहे बघा ए चार्ज 6 microcoulomb is placed at the origin. And another charge -5 microcoulomb is placed on y-axis at a position काय दिलेलं आहे बघा 6.0 मीटर. आणि फिगर दिलेली आहे तुम्हाला. पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं बघा कॅल्क्युलेट द टोटल इलेक्ट्रिक पोटेंशियल at point P
P whose coordinates are, त्याचे coordinates काय आहेत बघा, 8.00 मीटर. आणि दुसरा पॉईंट काय विचारलाय बघा, कॅल्क्युलेट the work done to bring a proton from infinity to the point P. आणि काय point P, what is the significance of negative sign? What is the significance of negative sign? तुम्हाला फिगर दिलेली आहे. हा ओरिजिन आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. एचे कॉर्डिनेट्स बघा 6 असं आहे आणि पीचे कॉर्डिनेट ए 6 म्हणजे वाय ॲक्सिसला आहे. इथं असेल समजा ए पॉईंट, इथं आहे तो -5 मायक्रोकुलोम आहे. इथं समजा ए आहे, त्या ठिकाणी 5 इथं बघा दिलेलं आहे 6 मायक्रोकुलोम आणि इथं -5 मायक्रोकुलोम आहे. -5 मायक्रोकुलोम इज प्लेस्ड ऑन वाय ॲक्सिस ॲट पोझिशन ए. एक मिनिट, त्यांनी फिगर प्रमाणे काय दिलेलं आहे बघा. ॲट पोझिशन ए असं आहे या ठिकाणी. आणि याला इथं दिलेलं आहे तर -5 मायक्रोकुलोम आहे. 6 मायक्रोकुलोम ओरिजिनला आहे, +6 मायक्रोकुलोम ओरिजिनला आहे. आणि तुम्हाला पोटेन्शियल विचारलेलं आहे पी पॉईंटला, या पॉईंटला. त्याचे कॉर्डिनेट्स आहेत ते 8.0 असे आहेत, याचे आहेत ते 0.6 असे आहेत. आणि त्यानंतर वर्क डन विचारलेलं आहे. बघा काय लिहिता येईल आपणाला. एक चार्ज आपण घेऊया या ठिकाणी Q1 असा. Q1 ओरिजिनचा आहे 6 × 10⁻⁻6 कुलॉम. Q2 असा आहे तो -5 × 10⁻⁻6 कुलॉम. Q3 तिसरा चार्ज आहे तो प्रोटॉन आहे, म्हणजे त्याचा चार्ज आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलॉम. तुम्हाला पोटेन्शियल विचारलेलं आहे आणि वर्क डन विचारलेलं आहे. म्हणजे प्रोटॉनला या फील्डमध्ये आणण्यासाठीचं वर्क डन विचारलेलं आहे. आपल्याला पोटेन्शियल जे आहे ते कॅल्क्युलेट करता येईल. पी या पॉईंटचं पोटेन्शियल जे आहे ते ॲट पॉईंट पी असं म्हटलेलं आहे. बघा 6 मायक्रोकुलॉम त्याचं अंतर जे आहे त्या OP म्हणजेच R1 म्हणूया आपण, ते आपल्याला डायरेक्ट मिळणार आहे 8 मीटर. दुसऱ्या चार्जपासून अंतर जे आहे ते AP आहे, ते आपणाला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. कसं कॅल्क्युलेट करणार बघा. AP² = OP² + OA². AP² याला आपण R2 असं म्हणूया, = OP म्हणजे किती आहे बघा, 8² आहे प्लस हा 6² येणार आहे.
AP² इक्वल टू 64 + 36 म्हणजे 100 येणार आहे. म्हणजे AP इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 10 मीटर. म्हणजे R2 जे आहे म्हणजेच आपल्याला R2 इक्वल टू मिळणार आहे 10 मीटर. आणि आता आपण या ठिकाणी या पोटेन्शियलचा विचार करायचा आहे. कशा पद्धतीनं फॉर्म्युला लिहिता येईल बघा आपल्याला. पोटेन्शियल हे स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट काय करणार आहे, ॲड करणार आहे. पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ॲड करणार. V इक्वल टू V1 + V2. V इक्वल टू बघा 1/4πε0 तर कॉमन येणार आहे. Q1/R1 + Q2/R2 असं येणार आहे. V इक्वल टू 9 × 10⁹ Q1 पहिला चार्ज काय घेतलेला आहे बघा आपण. Q1 इक्वल टू काय घेतलेलं आहे बघा चार्ज. Q1 इक्वल टू -5 × 10⁻⁶ डिवायडेड बाय त्याचं अंतर आहे ते 8 असं आहे. प्लस Q2 आहे तो काय आहे 6. बरोबर आहे का बघा. पहिला चार्ज आहे तो 6 असा आहे. दुसरा चार्ज आहे तो -5 × 10⁻⁶ डिवायडेड बाय 10 येणार आहे. आणि आता V इक्वल टू 9 × 10⁹ ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. पुढच्या स्टेपला लिहूया बघा. नाईन × 10⁹ इथं 60 होणार आहे. हे काय होणार आहे बघा 40 होणार आहे. त्यातलं कॉमन फॅक्टर आपल्याला काढता येईल 10⁻⁻⁶. 6/8 - 5/10 जर आपण केलं तर 60 - 40 भागाकारामध्ये काय येणार बघा 80 येणार आहे. V इक्वल टू 9 × 10⁻⁻ हे 3 येणार आहे. आणि ह्या दोघांचं बघा वजाबाकी 20 भागाकारामध्ये 80. 9 × 10⁻³ डिवायडेड बाय 2×8 4नं डिव्हाइड करायचं आहे. डिव्हाइड करता येईल तुम्हाला बघा. काय येईल बघा 2.4 2 8 1 राहणार आहे. पुन्हा 4 2 8 आणि 4 5 20 म्हणजे हे एवढं पोटेन्शियल 2.25 × 10⁻³ व्होल्ट एवढं पोटेन्शियल आपल्याला P पॉईंटला मिळणार आहे. आता वर्क डन कसं काढता येईल बघा आपणाला. या P पॉईंटचं पोटेन्शियल आहे 2.25 × 10⁻³ पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे. हे आपणाला प्रोटॉन आणायचा आहे तोही पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपण या इंटेन्सिटी जी आहे ती कशी असणार आहे अवे फ्रॉम दी चार्ज आणि त्याच्या अगेन्स्ट कार्य करावं लागणार आहे. म्हणजे W इक्वल टू आपल्याला -V × E असं लिहिता येईल. -2.25 × 10⁻³ V 1.6 × 10⁻⁻19 वर्क डन इक्वल टू मायनस काय लिहिता येईल बघा 16 85 8 16 2 32 आणि 8 40 4 32 आणि 4 36 1 आणि हे 2 3 म्हणजे किती येणार बघा 10⁻⁻16. W इक्वल टू -3.6 × 10⁻⁻16 जूल असं येणार आहे. आणि आता आपल्याला निगेटिव्ह साईनचं मिनिंग सांगायचं आहे. काय सांगणार बघा. द वर्क इज डन अगेन्स्ट दी डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. द निगेटिव्ह sign shows that the work is done against the direction of electric intensity. कारण इथं हा चार्ज पॉझिटिव्ह आहे
म्हणजे याची इंटेन्सिटी अवे फ्रॉम दी चार्ज असणार आहे. आणि आता बघा नेक्स्ट बघा, इन ए पॅरलल प्लेट कपॅसिटर, पुस्तकातला क्रमानं 12वा. in a parallel plate capacitor with air between the plates. Each plate has an area of 6 into 10 raised to minus 3 meter square, and the separation between the plates is 2 millimeter. पहिला पॉइंट आहे कॅल्क्युलेट. काय आहे बघा, द कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर दुसरा आहे बघा, इफ this capacitor is connected to to 100 volt supply. What would be the charge on each plate? Charge on each plate. तीसरा पॉइंट है, हाउ वुड चार्ज ऑन the plates be affected if a 2 millimeter thick mica sheet of K equal to 6 is inserted between the plates. While the voltage supply remains connected. बघा, त्यांनी दिलेली माहिती आपणाला लिहिता येईल या ठिकाणी. एरिया आहे 6 into 10 raised to minus 3 मीटर स्क्वेअर. काय म्हटलेलं आहे, एक पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे, त्यामध्ये एअर आहे
त्यातल्या प्लेटचा एरिया जो आहे तो 6 × 10⁻³ मीटर स्क्वेअर आहे आणि त्या दोघांमधलं सेपरेशन 2 मिलीमीटर असं आहे. तर त्याची कपॅसिटी किती असेल? त्याचबरोबर त्याला जर आपण 100 व्होल्ट चार्ज दिला तर त्या 100 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला तर त्याच्याकडे चार्ज किती असेल? आणि आता जर याच्यामध्ये आपण 2 मिलीमीटर थिक डायइलेक्ट्रिक स्लॅब ज्याचा कॉन्स्टंट आहे 6 असा इंट्रोड्यूस केला तर पुन्हा चार्जवरती काय परिणाम होणार आहे असं विचारलेलं आहे. काय लिहिता येते बघा. कपॅसिटी आपल्याला काढता येईल पहिल्या पार्टमध्ये. कपॅसिटीचं नेहमीचं इक्वेशन जे आहे, एरिया दिलेला आहे, डिस्टन्स बिटवीन प्लेट्स 2 × 10⁻³ मीटर विचारलेलं आहे बघा. पहिली कपॅसिटी C0, दुसरं आहे ते पुन्हा चार्ज विचारलेला आहे Q आणि Q डॅश. कपॅसिटी काढता येईल C0 A∈0/d म्हणजे काय येणार? 6 × 10⁻³ ε0 8.85 × 10⁻12 डिवायडेड बाय 2 × 10⁻³ म्हणजे -3 कॅन्सल होईल. इथं 3 येणार आहे. 8.85 × 10⁻12 8.85 × 10⁻12. आता बघा 3 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. C0 = 5 × 15 हाताला 1, 8 × 24 आणि 1 25, 2 24 आणि 2 26 बरोबर आली का बघा कपॅसिटी. डेसिमल पॉईंट इथं येणार आहे 2 डिजिट 10⁻12 किंवा C0 = 2.655 × 10⁻11 फॅरेड असं येणार आहे. ही आपली कपॅसिटी पहिली मिळाली. दुसरा चार्ज विचारलेला आहे. कसा कॅल्क्युलेट करता येईल बघा चार्ज. Q = CV. तुम्हाला पोटेन्शियल दिलेला आहे. Q = C0V असं म्हणणार. Q = C तुम्हाला मिळालेला आहे या ठिकाणी 2.655 × 10⁻, काय आलेलं आहे बघा, पॉवर आहे -11, पोटेन्शियल आहे 100 म्हणजे Q = 2.655 × 10⁻9 कुलोम असा येणार आहे. आता काय सांगितलेलं आहे पुढच्या पार्टमध्ये, जर याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक 2 मिलीमीटरचा डायइलेक्ट्रिक इंट्रोड्यूस केला आणि चार्जिंग ठेवला असेल तर चार्ज किती असेल? Q डॅश = काय लिहिता येईल? चार्ज आता वाढणार आहे. KQ असं लिहिता येईल. कपॅसिटी वाढणार, चार्ज वाढणार, पोटेन्शियल तेवढंच आहे. K ची व्हॅल्यू 6 आहे. 2.655 × 10⁻9 Q डॅश = 6 × 5 = 30, 3 6 × 5 = 30 आणि 3 33, 3 आले बघा, 6 6 36 आणि 3 39, पुन्हा 3 आले, 6 2 12 आणि 3 15, 3 घरं म्हणजे इथं येणार आहे 10⁻9. आणि आता काय लिहिता येईल बघा, Q डॅश = 1.593 × 10⁻8 कुलोम असं आपणाला याचं उत्तर मिळणार आहे. आणि लास्ट बघा पुस्तकामधला प्रॉब्लेम. तुम्हाला फिगर दिलेली आहे, 2 फिगर आहेत आणि त्यांच्यामधला इक्वॅलंट कपॅसिटन्स विचारलेला आहे. पहिल्या फिगरमध्ये बघा K1 K2 K3
136 असा आहे. पी आणि क्यू मधला कपॅसिटन्स विचारलेला आहे. डिस्टन्स आहे ते d/3 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 असं आहे. याची इक्वॅलेंट कपॅसिटी काढायची आपल्याला. बघा, d1 इक्वल टू d2 इक्वल टू d3 इक्वल टू d/3 आहे. a1 इक्वल टू a2 इक्वल टू a3 इक्वल टू a मिळणार आहे आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इथं दिलेले आहेत. तिघं कसे असणार आहेत बघा, एकानंतर एक जोडलेले आहेत, म्हणजे हे सेरीजमध्ये असणार आहेत. म्हणजे त्यांचा इफेक्टिव्ह कपॅसिटी काढायचा असेल तर 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 येणार आहे. 1/CS इक्वल टू काय येणार बघा, 1/C1. C1 लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा आपण, A K1 एप्सिलॉन 0 अपॉन D, म्हणजे इथं काय येणार आहे, डिवायडेड बाय d/3 येणार आहे. प्लस दुसरा लिहायचा असेल तर A K2 एप्सिलॉन 0 बाय d/3 प्लस 1/A K3 एप्सिलॉन 0 बाय d/3. हा d/3 वरती जाणार आहे. 1/CS इक्वल टू d/3 अपॉन A K1 एप्सिलॉन 0 प्लस d/3 अपॉन A K2 एप्सिलॉन 0 प्लस d/3 अपॉन A K3 एप्सिलॉन 0. पुन्हा काय लिहिता येईल बघा, 1/CS इक्वल टू व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. ए एप्सिलॉन 0 आणि D मध्येच आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. K1ची व्हॅल्यू आहे ती 1 आहे, म्हणजे D अपॉन 3A एप्सिलॉन 0 आणि K1ची व्हॅल्यू 1. D अपॉन बघा, K2ची व्हॅल्यू 3 आहे, हा 3 म्हणजे किती होणार आहे, 3A एप्सिलॉन 0, K2ची 3 आहे. D अपॉन काय येणार बघा, 3A एप्सिलॉन 0, K3ची व्हॅल्यू 6 आहे. आणि आता यांची बेरीज करायची आपणाला. कशा पद्धतीने करता येईल बघा, 1/CS इक्वल टू D अपॉन 3A एप्सिलॉन 0 प्लस D अपॉन 9A एप्सिलॉन 0 प्लस D अपॉन 18A एप्सिलॉन 0. 1/CS इक्वल टू खाली काय येईल, 18A एप्सिलॉन 0 लिहिलं आपण तर इथं काय येणार, 6 18 6D प्लस 9 2 18 प्लस D असं येणार. 1/CS इक्वल टू 6 आणि 2 8 आणि 1 9 9D अपॉन 18A एप्सिलॉन 0, म्हणजे D अपॉन 2A एप्सिलॉन 0, म्हणजे इफेक्टिव्ह कपॅसिटी येणार 2A एप्सिलॉन 0 अपॉन D. असं हे आपणाला सिम्प्लिफाय करता येणार आहे. दुसरी फिगर दिलेली आहे बघा कशा पद्धतीनं आहे. दुसऱ्या फिगरमध्ये सिच्युएशन बघा कशी आहे. अशा पद्धतीने आहे, P आहे, इकडं Q आहे आणि या दोघांमधला कपॅसिटन्स विचारलेला आहे. हे अंतर D आहे, इथं D/2 असं झालेलं आहे. एरिया जो आहे तो A/2 आहे, इथं पण A/2 आहे. K1ची व्हॅल्यू बघा 4 आहे, या ठिकाणी K2ची व्हॅल्यू 3 आहे, K3ची व्हॅल्यू आहे ती 6 आहे. या फिगरप्रमाणे आपणाला काय लिहिता येईल बघा, पहिला कपॅसिटर घेतला, K1 दिलेला आहे, त्याचं D1 इक्वल टू D आहे आणि A1 इक्वल टू A/2 आहे. दुसऱ्याचं बघा D2 इक्वल टू D/2 आहे,
A2 इक्वल टू A/2 आहे. तिसऱ्याचं बघा D3 इक्वल टू D/2 आहे, A3 इक्वल टू A/2 आहे. हे दोघं एकानंतर एक आहेत म्हणजे सेरीजमध्ये आहेत आणि त्याला हा काय येणार आहे बघा पॅरललमध्ये येणार आहे. म्हणजे 2 आणि 3 सेरीजमध्ये त्याला एक नंबर पॅरललमध्ये असणार आहे. म्हणून आपण हिअर C2 and C3 are in series. याला आपण C1 म्हणणार, याला C2 म्हणणार, याला C3 म्हणणार आहे. Therefore 1/CS इक्वल टू 1/C2 प्लस 1/C3 म्हणजे काय येणार बघा, याचं D/2 वरती जाणार आहे, A/2 K2 एप्सिलॉन 0 प्लस D/2 A/2 किंवा आपणाला इथं असं लिहिता येईल बघा काय D2 अपॉन A2 K2 एप्सिलॉन 0 प्लस D3 अपॉन A3 K3 एप्सिलॉन 0 1/CS इक्वल टू D2 किती आहे D/2 अपॉन A2 किती आहे A/2 K2 किती आहे 3 एप्सिलॉन 0 प्लस D3 किती आहे D/2 A3 किती आहे A/2 हा किती आहे K3 किती आहे 6 एप्सिलॉन 0 इक्वल टू काय येणार बघा, हा 2 फॅक्टर जो आहे तो कॅन्सल होणार. इथं पण आहे, इथं पण आहे, याच्यात पण आहे. D अपॉन 3A एप्सिलॉन 0 प्लस D अपॉन 6A एप्सिलॉन 0 या दोघांची बेरीज काय येईल बघा, बेरीज दोघांची 1/CS इक्वल टू बघा खाली आपण 6A एप्सिलॉन 0 लिहिणार. इथे किती येणार 2D प्लस D म्हणजे 3D अपॉन 6A एप्सिलॉन 0 म्हणजे D अपॉन 2A एप्सिलॉन 0 म्हणजे या ठिकाणचा CS मिळाला 2A एप्सिलॉन 0 अपॉन D. हा CS आणि C1 एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. ॲज CS अँड C1 आर इन पॅरलल म्हणजे काय येणार बघा, CP इक्वल टू C1 प्लस CS. CP इक्वल टू काय येणार एरिया बघा A1 K1 एप्सिलॉन 0 बाय D1 प्लस याची व्हॅल्यू डायरेक्ट आलेली आहे 2A एप्सिलॉन 0 बाय D. CP इक्वल टू A1 एरिया A/2 आहे, डिस्टन्स D आहे म्हणजे K1ची व्हॅल्यू 4 आहे. एप्सिलॉन 0 इंटू 4 डिवायडेड बाय काय येणार बघा 2D प्लस 2A एप्सिलॉन 0 बाय D. हे दोन इथं डिवाइड करणार आहे म्हणजे काय येणार बघा 2A एप्सिलॉन 0 बाय D प्लस 2A एप्सिलॉन 0 बाय D. 2A एप्सिलॉन 0 बाय D प्लस 2A एप्सिलॉन 0 बाय D म्हणजे CP इक्वल टू 4A एप्सिलॉन 0 बाय D. असं हे कॉम्बिनेशन आपल्याला सांगता येणार आहे. दोघं सेरीजमध्ये त्याला हा पॅरलल, त्याचा इफेक्टिव्ह कपॅसिटी आपण काढलेला आहे बघा.